गुड आफ्टरनून मैत्रिणो. आता वाजलेत मैत्रिणो 4 वाजले. तर कपडे आणले मैत्रिणो. इतके गरम झाले कपडे आणि एवढं गरम होईल ना आमच्या इकडं. नुसता धगाट आहे. पाऊस पण येईन आणि वातावरण झाले पावसाचं. गरमीनं नुसतं वेगळंच होईल माणसाला. आणि आमच्या इकडं थोडा झालता काही पाऊस नाही केला. हात जोडते अंत नको पाहू, विसरून मनीची गई सारी चरणा विसरून मनीची गई सारी. कूलरमध्ये पाणी भरायचंय आमच्या कूलरला लईच पाणी लागतंय. पण काही बी म्हणा 4-5 बकेटा पाणी बसतंय त्याच्यात आणि एका घंट्यात खतम होते. 1-1.5 तास चालते फक्त. बरं वाटायला. हवा आली थोडी. डोकं इतकं दुखू लागलं. शरबत करून घेतलं. चहा तर पिऊ वाटा नाही. नुसतं भूक चहाने नुसतं एवढंच होईल. चहाने लिंबू शरबत पिलं जरा गार बरं वाटते पोटात. कूलरमध्ये पाणी भरायचे संपलंय आता. सकाळी लावलं होतं मी. स्वयंपाक इकडं लावलं ना मैत्रिणी हॉलमध्ये. किचनमध्ये जरा रिलॅक्स वाटतंय थोडं असं. नाहीतर इतकी हीट होती ना अशी. पूर्ण घरसुद्धा इतकं गरम होतंय. आणि सकाळी किचनमध्ये तर मग तर थोडं इकडं गारवा असला ना तिकडं पण थोडं गार वाटतंय बरं असं. जरा पोळ्या हे टाकताना 2-3 तास तर मैत्रिणी मला कसेही लागते. 3-4 स्वयंपाक घरात एकदा घुसलं ना मला. सकाळी देवपूजा, पुन्हा भाज्या, पुन्हा रस चपाती सगळं बनवूस तर मैत्रिणी 2-2.5 घंटे तर कसेही लागते. कसेही किती बी फास्ट काम करा तुम्ही आणि किती बी पाळा. आणि मला मैत्रिणी गडबडीत कामच करता येत नाही. माझं काम इतकं दमाचं काम आहे ना. मी करायला बघते मला काय पण होतंय. मग त्या दिवशी माझा हात इतका कापला. शिरच थोडीच राहिली होती कापायची. इतकं रक्त गेलं ना. एका दिवशी पोळं हाताला गडबडीनं करायला काय ते आंबा कट करू लागले मी. आणि मी म्हणाली मी आंबाच कट करायली तर माझा अंगठामध्ये चिरायला आहे असा. आणि मी नाही रक्त कुठून येईल तर हात माझा खाली कापायला आहे. आत्ता जरा बरं वाटायला नाही. तितकं ठसठस करू लागलं. लई जोरात हे झालं. मला जमत नाही मैत्रिणी गडबडीत काम. तिसरंच काहीतरी असलं काही बी होऊन बसते ना. दमाचं काम आहे. शिस्तीचं आणखीन स्वच्छ बी लागते मला. आबडधोबड असलं मला नाही जमत काम. चला मैत्रिणी मग गहू एक न आले तर ते एक निवडायचे तर थोडे निवडलेत काल. आज नाही बाई निवडणार. नुसती माझं पाठवतं काय देते बसून उद्या सकाळी करणार आता थोडा वेळ. माझे व्यायामसुद्धा बंद आहेत मैत्रिणी. 1-2 महिने होईल. मी फिराय बी जात होते 5च्या पुढून थोडं. टी व्ही बंद आहे आता सध्या उन्हामुळं. एवढं इतकं गरम आहे ना आमच्या इथं वातावरण बाहेर. एका दिवशी गेलते इतक्या अंगातून घाम आणि इतका त्रास झाला मला. नंतर दिवसभर पुन्हा गेलीच नाही. चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.